किरकोळ वादाचं थेट हाणामारीत रूपांतर, एकाचा मृत्यू, 2 महिला जखमी झाल्या। जालन्यात असं काय घडलं जाणून घेऊ। जालना शहरातील वाल्मिक नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली। 2 गटांमध्ये थेट लोखंडी रॉड आणि तलवारीनं तुफान हाणामारी झाली। एकाचा थेट मृत्यू झाला। अहमद रियाज सय्यद असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव, ज्याचं वय फक्त 18 वर्ष होतं। लहान मुलांच्या भांडणावरून हा किरकोळ वाद झाला आणि या वादाचं रूपांतर थेट मृत्यूमध्ये झालं। प्राथमिक माहितीनुसार लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून 2 गट एकत्र आले आणि वाद निर्माण झाला। या वादाचं काही वेळातच हिंसक संघर्षामध्ये रूपांतर झालं। समोरच्या गटानं जालना परिसरातील काही जणांना बोलावलं आणि त्यानंतर 2 गट आमने सामने आल्याचा आरोप आहे। यावेळी लोखंडी रॉड, तलवारी त्याचबरोबर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला। रियाज सय्यद याच्या पोटात वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। गंभीर रक्तस्राव झाल्यानं त्याला तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेत 2 महिला सुद्धा जखमी झाल्या असल्याची माहिती आहे। त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। जिल्हा सामान्य रुग्णालय त्याचबरोबर वाल्मिक नगर परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय। इतर आरोपींचा शोध सुरू आहे। त्याचबरोबर मृत युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस करतात। डॉक्टरांनी नेमकी काय माहिती दिली आहे तेही ऐका। आज दुपारी 2 वाजता मयत इसम नामे सय्यद अहमद सय्यद रजाक वय वर्ष 18 राहणार वाल्मिक नगर तो आपल्याकडे आला। घेऊन आल्यावर मी तपासले असता तो मृत अवस्थेत होता। मग त्याला मृत घोषित केलं, नातेवाईकांना सांगितलं आणि बॉडी पीएम साठी पोलिसांना कळवले आणि बॉडी शिफ्ट केली मॉर्चरीमध्ये। मयताच्या शरीरावर काय वार होते? मयताच्या शरीरावर डाव्या बाजूला एक खोल वार होता, छातीपर्यंत जात होता तो। कशाने केले असेल? ते मे बी मोठा चाकू असेल किंवा मग तलवार असू शकते, ते माहित नाही। यात जखमी किती आहेत? जखमी त्याच्या आधी दिव्य वाजता 2 जखमी आले, 2 महिला आले जखमी। नेमकी घटना काय घडली ते काही मारामारीची घटना होती एवढंच त्यांनी सांगितलं, दुसरं काही सविस्तर काही सांगितलं नाही। बरं, जखमीची प्रकृती कशी आहे? जखमी जे आहेत ती प्रकृती चांगली आहे त्यांची, सिरियस कोणी नाही त्यांची। डॉक्टर आशिष देवळे। आणि मयताचं नाव काय? मयताचं नाव सय्यद अहमद सय्यद रियाज। दरम्यान या घटनेमुळे जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे। किरकोळ कारणावरून झालेल्या वादानं हिंसक वळण घेतल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय।